जय जय रघुवीर समर्थ। महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, मनोनी तया कारणे सिंह झाला। नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 121 याचं चिंतन पाहणार आहोत। या परशुरामाच्या निसर्गरम्य भूमीमध्ये भगवंताच्या दशावताराची ही चिंतनात्मक मालिका आपण करत आहोत। आपण गेल्या श्लोकामध्ये भगवंताने या सृष्टीच्या रक्षणासाठी, या त्याच्या भक्तांच्या रक्षणासाठी म्हणून घेतलेल्या प्रथम 3 अवतारांचं थोडक्यामध्ये चिंतन पाहिलं। कुठले कुठले 3 अवतार? किंबहुना भगवंताच्या काल 10 अवतारांची मालिका सांगत असताना माझ्याकडून बलीच्या चरित्राच्या निमित्ताने प्रगट झालेल्या वामन अवताराचं नाव घेण्याचं राहिलं, याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे। भगवंताने जे 10 अवतार घेतले त्याचं आपण चिंतन पाहत होतो। मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्धमौनी आणि कल्की अशी ही दशावताराची मालिका। त्यामध्ये आपण काल 3 अवतारांचं चिंतन बघितलं। ते होते मत्स्य, कच्छप आणि त्याचबरोबर भगवंताने घेतलेली नीच योनी अर्थात वराह। या सगळ्याचं मर्म आपण जाणलं की भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत हे असे नानाविधी रूप घेत असतो। इथं एक मूलभूत प्रश्न आपण चिंतनाला घेतला पाहिजे की सज्जनो, भगवंताचं भक्त होणं म्हणजे नेमकं काय? या भक्ताचे गुणधर्म नेमके काय असतात? आजच्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला भक्त प्रल्हादाचं चरित्र सांगत आहेत आणि मला गुरुकृपेने या चरित्रामध्ये भगवंताचं भक्त होणं म्हणजे नेमकं काय, त्याचे गुणधर्म काय, आणि मग असे गुणधर्म ज्याच्या ठाई वास करतात त्याच्यासाठी भगवंत काय करू शकतो, अशा या भगवंताची ही अगम्य लीला, मानवी कल्पनांच्या पलीकडे असलेली ही अगम्य लीला सज्जनो आपण आजच्या श्लोकामध्ये समजून घेऊयात। भगवंताने हे जे 4थं रूप धारण केलेलं आहे ते नृसिंह भगवंताचं आहे। कोणासाठी केलं ते? समर्थ माऊली म्हणते, महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला। हा साधा सुद्धा भक्त नाहीये, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। परंतु इथं प्रल्हादासाठी समर्थांनी शब्दाची योजना केलेली आहे महाभक्त। म्हणजे बघा, इंग्लिशमध्ये ज्याला सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतात ना, आम्ही तर सगळेजण भगवंतांच्या भक्ताचे दास आहोत, किंकर आहोत, आम्ही भगवंताचे भक्त नाही। कारण भक्त होणं ही फार मोठी पदवी आहे सज्जनो। म्हणूनच मी आपल्याला कालच्या सत्रामध्ये सांगितलं ना की भक्ताची व्याख्या समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीमध्ये काय सांगितली आहे की भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे। विभक्त होणं म्हणजे काय? बघा, आपण एखाद्या व्यक्तीकडे गेलो आणि त्या व्यक्तीकडून काहीतरी मागितलं तर आपण त्या वस्तूशी
संलग्न होताना त्या व्यक्तीपासून विभक्त होतो, कारण आपल्याला त्या व्यक्तीपासून ती वस्तू हवी असते. तसंच भगवंतापासून तुम्ही सुख मागितलं, भगवंतापासून तुम्ही तो सोडून अजूनही काही जरी मागितलं, तर तुम्ही भगवंतापासून विभक्त झाला आणि त्या वस्तूशी संलग्न झाला. त्यामुळे भक्त होताना संपूर्ण निष्काम होणं ही भक्ताला विभक्त न होण्यासाठीची सर्वात प्रथम अर्हता आहे. आणि आमच्यामध्ये निष्कामता कुठं आहे? आम्ही तर कामनेंनी भरलेलो आहोत. थोडं जरी आमच्या मनाविरुद्ध झालं आणि आम्ही जर भक्ती करणारे असू, तर आमचा एक मूलभूत प्रश्न मनामध्ये येतो की देवा, हे माझ्या बाबतीत का बरं? मी तर तुझी एवढी भक्ती करतो, मग तू माझ्या बाबतीमध्ये. म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की आम्ही भक्ती करत नाही, आम्ही व्यवहार करतो. आम्हाला असं वाटतं की भगवंताला आम्ही त्याचं नाम घेऊन त्याच्यावरती उपकार करत आहोत. खरं तर भगवंताची भक्ती ही निष्कामतेकडे जाण्यासाठी करायची आहे. आणि मी तुम्हाला एक आशेचा किरण देतो की तुम्ही नाम घेत राहा. जरी ती तुमची भक्ती आत्ता सकाम असली ना, तरी नामामध्ये तेवढी ताकद आहे की ती सकाम भक्ती निष्कामतेमध्ये बदलते. हळूहळू तुमच्या कामना, हळूहळू तुमचं मागणं हे कमी होऊ लागतं. कसं कमी होतं ते देखील सांगतो. एकदा एका भिकाऱ्याला एकदा लखलखणारा एक खडा सापडतो. त्याला वाटतं वा वा वा, आपलं दारिद्र्य गेलं, आपल्याला मोठा हिरा मिळाला. म्हणून तो अगदी त्या हिऱ्याला लपवून कोणाच्या नजरेला न पडता एका जवाहिराकडे येतो आणि म्हणतो, दादा ह्याचे किती पैसे मिळतील हो मला? तो जवाहीर त्याच्या पद्धतीने त्याची तपासणी करतो आणि म्हणतो, अरे हे तर साधा काचेचा तुकडा आहे, उगीच काहीतरी घेऊन नको येत जाऊ माझ्याकडं, याला काही पैसा मिळणार नाही. असं म्हणून त्याला तो हाकलून देतो. हाकलून दिल्यानंतर तो भिकारी आल्यानंतर सगळ्यात पहिले काय करतो, ज्या त्या लखलखणाऱ्या खड्याला त्याने इतका वेळ लोकांपासून लपवून ठेवलं होतं, ज्याच्यावरती त्याचं सगळं मन केंद्रित होतं, त्या खड्याला तो पहिले हातातून फेकून देतो. गोष्टीचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं मूल्य जाणतो आणि जेव्हा लक्षात येतं की आपण किती मूल्य नसलेल्या गोष्टीचा हव्यास करत होतो, त्या क्षणी ती गोष्ट आपण सोडून देतो. सज्जनो, सकामतेपासून निष्कामतेकडे जाताना मनुष्य प्रत्येक टप्प्यावरती अशा या खड्यांना त्यागत असतो. कारण एकेका टप्प्यावरती त्याला या गोष्टीचं मूल्य कळत जातं की अरे, या प्रपंचाला सत्य मानून यामधल्या गोष्टींची आपण मागणी भगवंताकडे करत आलो, पण या गोष्टी सगळ्या किती मूल्यहीन होत्या. कशासाठी मी भक्ती त्यासाठी विकली बरं माझी? खरोखर अज्ञान म्हणतात ना, ते इथं असतं. म्हणजे भक्तीच आपल्याला निष्कामतेकडे नेते. त्यामुळे भक्तीमध्ये आज सकामता असेल तर ठीक आहे, थोडं अपराधीपण वाटणं स्वाभाविक आहे, परंतु यामुळं आपण भगवंताचं नाम, त्याची भक्ती सोडू नये. कारण ते रसायनच असं आहे की ते रसायनच तुम्हाला निष्कामतेकडे नेईल, तुम्हाला भगवंतापासून कधीही विभक्त होऊ देणार नाही, निरंतर संलग्नता ठेवेल. तर भक्ताची लक्षणांमध्ये पहिली गोष्ट आपण बघितली की निष्काम होणं. आज आम्ही सकामतेमधून भक्ती करत आहोत, पण आमचा प्रवास निष्कामतेकडे चाललेला आहे. जो निष्काम होतो तो भक्त, आणि त्या निष्कामतेचा परमोच्च आविष्कार म्हणजे महाभक्त, आणि तो आहे प्रल्हाद. त्या प्रल्हादाचं चरित्र कितीही वेळेला गायलं तरी एक वेगवेगळं स्फुरण आतमधून येत असतं. माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या आजोबांच्या शेजारी झोपायचे आणि आजोबांना दररोज रात्री झोपताना प्रल्हादाची गोष्ट सांगायला लावायचे. लिंगोजी पंत म्हणायचे, अरे गणू, तुला दररोज ती गोष्ट सांगतो, तुला कंटाळा येत नाही का? नाही म्हणाले, आजोबा, मला प्रल्हादाची गोष्ट फार आवडते. का आवडत असेल हो महाराजांना? कारण जसा माझा भक्त प्रल्हाद जसा महाभक्त होता, तसे आमचे श्री महाराज देखील प्रभू रामचंद्राचे महाभक्त होते, निष्काम होते, निष्कामतेचा परमोच्च आविष्कार होते महाराज. अशा या प्रल्हादाला आपण पुन्हा एकदा स्मरूया. त्याची कथा आपण खरं तर काही श्लोकांपूर्वी ऐकलेलीच आहे. हा हिरण्यकश्यपूचा पुत्र. त्याची कथा सांगताना असं म्हणतात की जेव्हा हा हिरण्यकश्यपूच्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रल्हादाचा गर्भ वाढू लागला, तेव्हा इंद्राच्या लक्षात आलं की या गर्भाला आपण पोटामध्येच मारून टाकूत, म्हणजे पुढचा दैत्य जन्माला येणार नाही. या इंद्राला नेमका काय प्रॉब्लेम आहे ना, एकदा त्याला भेटल्यानंतर विचारायचं आहे. हा इंद्र
या गर्भामध्ये वाढणाऱ्या बालकाला ओळखत नाही, पण त्याला केवढं कळतंय की हिरण्यकश्यपूचा मुलगा आहे म्हणजे हा राक्षसच असणार. समाजामध्ये देखील सज्जनो असेच पूर्वग्रह दूषित झालेले अनेक इंद्र आपल्याला दिसतात की तो म्हणजे ना तो तसाच, आणि त्याचं कुठलंही मूल्यमापन न करता त्याला शिक्षा देण्यासाठी आतुर झालेले अनेक इंद्र, उतावीळ इंद्र या सृष्टीमध्ये आपल्याला दिसतात. इंद्र निघाला मारायला हिरण्यकश्यपूच्या पत्नीच्या गर्भात वाढणाऱ्या प्रल्हादाला. देवर्षी नारद सगळं जाणतायत. त्यांनी इंद्राला येऊन शांत केला, रे इंद्रा, वेडेपणा करू नकोस. भगवंताचा भक्त तिच्या गर्भामध्ये वाढतोय, ते काही साधं काम आहे का? इंद्राला परावृत्त केलं आणि देवर्षी नारदांची वाणी कशी वर असत्य होणार. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच हिरण्यकश्यपूच्या पोटी हा प्रल्हाद जन्माला आला. ही भगवंताची अगाध लीला आहे, अतर्क्य लीला आहे की एका राक्षस कुळामध्ये हा महाभक्त प्रगटला. हिरण्यकश्यपूला अत्यानंद झाला. जसं आपल्याकडे देखील मुलगा झाल्यानंतर वडील मनोराज्य रचतात की ह्याला मी इंजिनियर करणार, डॉक्टर करणार, चार्टर्ड अकाउंटंट करणार, हे करणार, ते करणार. मला वाटतं की काळ बदलला तरी वडिलांची भूमिका तशीच असते. हिरण्यकश्यपूने देखील आपल्या या मुलाला चांगला दैत्य कुळाचा राजा करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षक नेमले, गुरु नेमले आणि ह्याला शिकवायला सुरुवात केली. प्रल्हाद हा लहानपणापासून भगवंताच्या भक्तीमध्ये रमलेला आणि त्या राक्षस कुळामध्ये येऊन हा वडिलांना अपेक्षित असलेलं शिक्षण घेत असतानाही भजनापासून मात्र कधी दुरावलेला नाही. त्याच्यामुळं राक्षस कुळातले इतर जण देखील भजन करू लागले. सगळे गुरुकुलातले लोक चिंतातूर झाले की हा प्रल्हाद जर अशाच पद्धतीने भजन करू लागला तर आपलं काही खरं नाही. हिरण्यकश्यपूकडे आले, म्हणाले, अहो जरा तुमच्याशी बोलायचंय, तुमच्या चिरंजीवाबद्दल. वा 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 म्हणे, कशी आहे प्रगती मुलाची? नाही म्हणे, हुशार तर तो आहेच, काही वादच नाही, पण हे काय आहे? दैत्य कुळामध्ये जन्माला येऊन हा निरंतर भजन करतोय. अरे, ज्यांनी माझ्या भावाला मारलं त्या हिरण्याक्षाच्या शत्रूचं तो भजन करतोय, त्या विष्णूचं भजन करतोय, आणा त्याला इकडं. पहिल्यांदा वडिलांच्या मध्ये प्रेमभाव असल्यामुळं त्यांनी प्रल्हादाला समजावून सांगितलं, अरे प्रल्हादा बाळा, अरे आपलं दैत्य कुळ आहे, इथं भजन करू नये. मला सांग, तुला काय आवडलं? राजकारण आवडलं का शस्त्रविद्या आवडली का तुला कुठली आणखीन समाजकारण आवडलं? तुला नेमकं काय आवडलं सांग बरं. आपल्याला देवतांशी लढायचं आहे ना, काय आवडलं तुला? यावरती प्रल्हाद हात जोडून म्हणतोय, पिताश्री, हे सगळे विषय ठीक आहेत, पण मला आवडलं काय असं जर आपण विचारत असाल तर मला केवळ राम नाम आवडलं म्हणाले. हे ऐकता क्षणी हिरण्यकश्यपूची तळपायाची आग मस्तकाला गेली. समजावून सांगू लागला, आई समजावून सांगू लागली, पण प्रल्हाद विभक्त होण्याचं नाव घेईना. आणि मग महाभक्ताच्या जीवनामध्ये हार तुरे नसतात. काय असतं महाभक्ताच्या जीवनात? कडेलोट असते. महाभक्ताच्या जीवनात काय आहे? हत्तीच्या पायाखाली तुडवणं आहे. महाभक्ताच्या जीवनामध्ये काय आहे? तलवारीने शिरच्छेद करणं आहे. महाभक्ताच्या जीवनामध्ये केवळ आहेत कष्ट, कष्ट आणि कष्ट. आणि एवढे अनंत कष्ट होत असताना देखील या निष्कामतेची परमावस्था ज्याने साधली तो असतो महाभक्त. प्रल्हाद प्रत्येक ठिकाणी हात जोडून, भगवंता तू जसं करशील ते योग्यच आहे असं म्हणून ज्यांनी आपल्याला जन्म दिला अशा वडिलांकडून होत असलेले अनन्वित अत्याचार सहन करतोय. कष्ट होत आहेत देहाला. छोटासा देह आहे, 7-8 वर्षाचा छोटा प्रल्हाद. समर्थ म्हणतात, महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला. भगवंताच्या या महाभक्ताला जेव्हा असे कष्ट होतात ना, त्यावेळेला भगवंताचा संताप म्हणजे काय? त्या संतापाचं अवतार रूप आहे नृसिंहाचं. म्हणून तया कारणे सिंह झाला. साधं सुद्धा नाहीये. अहो, सिंहाच्या समोर कोणाची बिशादे उभं राहण्याची? जंगलाचा राजा आहे तो. त्याचा चालणं, त्याचं असलेलं शौर्य, त्याचा असलेला पुरुषार्थ यापुढं भले भले कंपायमान होतात. आणि या हिरण्यकश्यपूला जर नेस्तनाबूत करायचं असेल तर ते काही साधं काम आहे का? तो हिरण्यकश्यपू म्हणजे काही साधा राजा आहे का?
अशा या हिरण्यकश्यपूला शांत करण्यासाठी एकच मार्ग होता, म्हणून तया कारणे सिंह झाला. गोष्ट अशी घडली की प्रल्हाद काही केल्या मरेना. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हिरण्यकश्यपू हरवू शकत नव्हता. हिरण्यकश्यपूने शेवटी भगवंताला विचारलं, अर्थातच प्रल्हादाला विचारलं की अरे तू अशा पद्धतीने वाहतोयस, तुला काय वाटतं की तुझा देव तुला वाचवतोय? कुठे आहे तुझा देव? सांग बरं. विचारता विचारता एका खांबाजवळ गेला, म्हणाला या खांबामध्ये असेल तुझा भगवंत. प्रल्हादाची दृष्टी भगवंताच्या कृपेने जह तह देखी रघुबीर रूपा अशी झालेली, आणि त्या रामाच्या रूपाने ज्याची दृष्टी ही समरूप झालेली आहे, अशा प्रल्हादाने अगदी अनुमोदन दिलं की हो, माझा राम या खांबामध्ये देखील आहे. हिरण्यकश्यपूने त्वेषाने त्या खांबावरती लाथ मारली, आणि त्या क्षणी भक्ताच्या रक्षणासाठी, या महाभक्ताच्या रक्षणासाठी हा नृसिंह रूपामध्ये भगवंत प्रगटला. काय विलक्षण रूप होतो या भगवंताचं. समर्थ म्हणतात, नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी. भगवंताने हे नृसिंहाचं रूप घेतलं, कारण या हिरण्यकश्यपूने जी वचनं मागितली होती ना, की मला मनुष्याकडून नको, प्राण्याकडून नको, मला अस्त्राने नको, शस्त्राने नको, मला भूमीवर नको, आकाशात नको, मला दिवसा नको, रात्री नको, मला यापैकी कुठेही मृत्यू येता कामा नये, हे जे भगवंताच्या वचनाला मागून घेतलं होतं, अशा या ब्रह्मदेवाचं वचन खोटं होऊ नये म्हणून या भगवंताने घेतलेल्या नृसिंह रूपामध्ये ना तो प्राणी आहे ना तो मनुष्य आहे. त्याने नखाने त्याचा कोथळा फोडला, म्हणजे ना अस्त्राने ना शस्त्राने. उंबरठ्यावरती बसवून त्याचं पोट फाडलं, याचाच अर्थ आहे ना आकाशामध्ये ना भूमीवरती. आणि संध्याकाळच्या वेळेला हा नृसिंह प्रगटला, म्हणजे ना दिवसा ना रात्री. भक्ताच्या रक्षणासाठी भगवंताने ब्रह्मदेवाचं वचन असत्य न होता या अशा पद्धतीने हे सगळं काही आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी सगळ्या मर्यादा निभावत निभावत हे रूप धारण केलं. हिरण्यकश्यपूचा वध झाला, आणि त्यानंतरही भगवंताचा संताप शांत व्हायला तयार नाही. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी. एखादा ज्वालामुखीमधून जसा अग्नी बाहेर यावा, तो लावा जसा व्हावा ना, त्याप्रमाणे या नृसिंहाचा तो हुंकार चालू होता. तो संताप त्याच्या डोळ्यामधून वाहत होता. एक विलक्षण अग्निज्वाळ त्याच्या देहामधून वाहत होता बाहेर. देवता सगळे त्याच्या या दर्शनासाठी आलेले. हिरण्यकश्यपूचा मृतदेह समोर पडलेला आहे. देवतांना याचं रूप बघायचंय, त्याच्या जवळ जायचंय, दर्शन घ्यायचंय, पण भगवंताचा संताप शांत होत नाहीये. कोण जाणार त्याच्या जवळ? कोण सांगणार त्याला? अशा वेळेला देवर्षींनी पुनश्च एकदा प्रल्हादाजवळ येऊन प्रार्थना केली की प्रल्हादा, या ज्वाळांना केवळ तू शांत करू शकतोस बरं. प्रल्हादाने डोळ्यामध्ये अश्रू असताना भगवंताजवळ जाऊन हा छोटा प्रल्हाद या नृसिंहाच्या चरणी जाऊन नतमस्तक झाला. या नृसिंहाचे जी नख हिरण्यकश्यपूसारख्या राक्षसाचा कोथळा फोडतायत, तीच नख या प्रल्हादाला अलगद उचलून घेतायत, आपल्या खांद्यावरती घेतायत, प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवतायत, आणि या वात्सल्य भावनेने हा नृसिंह शांत झाला, पुनश्च एकदा आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाला. सज्जनो बघा, महाभक्त जेव्हा सृष्टीमध्ये येतो तेव्हा त्याच्या निमित्ताने अनेकांना त्याचं दर्शन घडतं, परंतु या भगवंताचं रूप पाहण्यासाठी, त्याला शांत करण्यासाठी त्याला हवा असतो तो केवळ महाभक्त. त्यामुळं आज आम्ही सकाम भूमिकेमधून निष्कामतेकडे कसं जाऊ. जसं आमचं ब्रह्मानंद म्हणाले की जर काही द्यायचंच असेल तर माझं मागणं बंद करा, त्या भूमिकेमध्ये आपण जर अत्यंत विवेकाने जात राहिलो तर या भक्तांचा चरणरज आम्हाला हळूहळू या भक्त प्रल्हादाप्रमाणे महाभक्तीच्या दिशेने घेऊन जाऊ लागतो. आणि जो महाभक्त होतो त्याच्या जीवनामध्ये भगवंताने केलेली ही नृसिंहाची लीला सज्जनो समर्थ आम्हाला सांगतायत. त्यामुळं सज्जनो, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आपलं मागणं संपलं की रामाचं देणं सुरू होतं, हे ज्याला कळालं तो महाभक्त होतो. आज
या नृसिंह महाराजांची कथा आपण या दशावताराच्या मालिकेमध्ये 4थ्या टप्प्यावरती ऐकली. उद्या 5व्या टप्प्यावरती समर्थ आपल्याला ज्या भगवंताच्या रूपाचं चिंतन सांगणार आहेत ते आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.